सध्या पावसाळ्यामुळे तर हा पॅच आहे ना खूपच रिस्की आहे, कारण की इथून पाणी पण येतं. आता मी दमली आहे. शेवाळलेलं वगैरे असतं ना. आणि ह्याच पाली दरवाजातून आपल्याला वरच्या बाजूला तिकडे आपलं हे दिसतं बाले किल्ला. त्याचं जे आयुष्य त्याला तरी खुलून जगू द्या. आता सदरेवरती आलोय आपण, बाले किल्ल्याच्या सदरेवरती आलोय. त्याचं आहे ना पाणी आहे ना एकदम खूप शुद्ध आहे, पाणी पिऊ शकतो आपण. बघा ना तुम्ही, ह्या वास्तूंचं किती नशीब आहे की ह्या सगळ्या वास्तूंना आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ना स्पर्श झाला असणार आहे. तर आता बघा आम्ही राजगडाचं बाले किल्ल्याकडे जायचं जे मुख्य चढण आहे ना त्याला आता सुरुवात केलेली आहे. बॅक साईडला बघू शकता तुम्ही, असं एकदम रिस्की पॅच आहे पूर्ण. एका हातात काठी आहे. आणि आशिष चल, हाच तो पॅच आहे जिथे आपण रील्सवर वगैरे बघतो की ना खूप गर्दी होते. आणि स्वाभाविकच आहे, कारण ह्या पॅचवर आहे ना एका वेळी एकच चढू किंवा उतरू शकतं. हे देखो काटे अडकवून ना दादा पाठीत तुझ्या. एकदम खतरनाक आहे चढायला, एकदम 90 डिग्री मध्ये चढायला आहे का. मागे बघू शकता स्नेहा चढते वरती. चलो हरदा, अपना टाइम आएगा. चल स्नेहा. जाऊ शकते इथनं इथं, पण मला भीती वाटते. वर एकाने थांबा. हे पकड काठी. इथं आता आहे ना बाजून चढ. मी चाललोय वरती. तिकडे पण वाघ आहे आपण, वाघाला काही टेन्शन नाही. विषय एका हातात सेल्फी स्टिक आणि कच आपण वरती चढताना. द्या काठी. चला. ताई नाही एवढं हाडी आहे. आता कसं आहे, हे असे रिस्की पॅच असतात ना ते क्रॉस करण्यासाठी फक्त आहे ना एकच काळजी घ्या, तुमच्या हातामध्ये आहे ना तेवढा दम असला पाहिजे स्वतःचं शरीर खेचण्याचा. आणि दुसरी गोष्ट तर तुमच्या शूजला आहे ना प्रॉपर अशी ग्रीप असली पाहिजे. बघा आता इथे स्नेहाची ट्रेकिंगची पद्धत बघा. स्नेहाला दम लागलाय आता. कशी एकदम रांगत चालल्या पाहिजे. चढू वर. चला. तू न धरता कसं काय चढतोयस? तसंच पायावर कंट्रोल ठेवायचा प्रॉपर असा, मग काय इकडे तिकडे पकडायची गरज नाही. होप सो की ना कळायची ना इथे ना पहिला आहे ना एक दिंडी दरवाजा असेल, कारण की राजगडावर आहे ना मी बघत आलोय प्रत्येक माचीवरून आहे ना दुसऱ्या माचीवर जाण्यासाठी ना एक आहे ना दिंडी दरवाजा आहे. इथं पण असेल, मे बी काळाच्या ओघाने पडला असेल, 100% असणार. कारण की इथं बघा मावळ्यांना विश्राम करायला एक गुफा पण आहे. तर भावांनो, आता जो थ्रिल एक्सपिरियन्सवाला जो पॅच होता तो क्रॉस करून आम्ही स्वराज्याची आपली पहिली राजधानी राजगड याचा बाले किल्ल्याचा जो महादरवाजा आहे ना तिथं आता पोचलेलो आहे. वरती आपला स्वराज्याचा भगवा, बाजूला महादरवाजा बघू शकता, दोन्ही साईडला ना असे कमळ लावलेत. चला. आणि आता इथून बघू शकता तुम्ही, इथनं आहे ना आपल्याला आहे ना जी सुळामाची आहे ना ही क्लिअर कट दिसते. इथून पण तुम्हाला आहे ना सनराईजचा व्ह्यू बघायचा असेल ना, इथून पण क्लिअर असा व्ह्यू आपल्याला दिसणार आहे. आणि त्या साईडला तिकडं सिंहगड दरवाजा बघू शकता, अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये. चला आता आपण आहे ना बाले किल्ल्यावर आम्ही जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला आहे ना बाकीच्या आहे ना गोष्टी दाखवतो. तोपर्यंत आज ना आमच्यासोबतच्या ज्या गवळणी आहेत, आमच्या बहिणाबाई आहेत, त्यांचे आम्ही थोडे ना फोटो काढून घेतो. तर भावांनो, आपल्याला आहे ना काल रात्री आहे ना
अंधारामध्ये काही एवढा काय व्हिडिओ नाही करता आला, पण आपल्याला ही सगळी भाऊमंडळी भेटली होती तर. हा कुठलं तुम्ही सगळं? पुणे. सगळी पुण्याहून आले ते आणि सगळ्यांना फिरायचा शॉक आहे. लय मोठमोठे प्लॅन आहेत, सगळे सक्सेसफुल होणार. तुमचं नाव काय? दीपक. दीपक. हर्ष. कार्यकर्ता आपल्या फील्ड मधला निकेत. आता हे कार्यकर्ता येणारे आपल्या घनसोलीला, आपल्या नवी मुंबईला भेटणार आहे. आणि फार्मसी संकर्षण भाव चालले ते लडाखला. ट्रिप एकदम जोरात झाली पाहिजे. आणि राहुल अवधूत आता हे चालले ते परतीच्या प्रवासाला. म्हटलं काहीतरी आठवण राहावी म्हणून म्हटलं काल रात्री तर व्हिडिओ नाही झाला, म्हटलं आता झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी. भावांनो आता सदरेवरती आलोय आपण, बालेकिल्ल्याच्या सदरेवरती आलोय. जिथं बघा इथून पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यांनी वरती जाऊन सदरेवरती जायचं. लय भारी आहे. चला आता आपण इथनच आहे ना बाहेर पडून बाकीचा वरचा पण बालेकिल्ला बघून घेऊया. इकडे महाराजांचा राजवाडा आहे. ठीक आहे, तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे हा. तर इथे आहे ना नोटीस लावलेली आहे की आपल्या महाराजांचा राजवाडा असल्यामुळे ना इथं आतमध्ये ना चप्पल घालून कुणी जाऊ नका. भावांना आता बघू शकता, हा महाराजांच्या राजवाड्याच्या बॅक साईडला आलोय मी. इकडं शिवमंदिर आहे, पाण्याची टाकी आहेत बरेचशी. आता तिथं आपण जाणार आहे. पण त्याच समोर आहे ना, समोर बघू शकता खूप अशा आहे ना गडावर वास्तू आहेत की ज्या आता आहे ना पडक्या अवस्थेत आहेत. त्या साईडला तिकडं बुरुज आहे, ही पूर्ण तटबंदी आहे. आणि त्या साईडला एक बुरुज आहे. म्हणजे राजगडा वगैरे ना बालेकिल्ला आहे ना खरंच बघण्यासारखाच आहे. आणि इथं बघू शकता पाण्याची टाकी पण आहेत. म्हणजे इथं वरती आहे ना पाण्याची एवढी टाकी आहेत ना, तुम्हाला पाण्याची कमतरताच नाही. भावांनो आता आहे ना इथं मी खालती आलोय. इथे बघू शकता हे पाण्याचं टाकं आहे. अक्षरशः आहे ना खालचा आहे ना गाळ पण दिसतोय, एवढं पाण्याचं टाकं शुद्ध आहे. तर तुम्ही जर इथं येत आहे ना तर बालेकिल्ल्यावर आहे ना प्यायच्या पाण्याची सोय आहे, पाणी शुद्ध आहे. फक्त एवढंच आहे ना काळजी घ्या की आहे ना आपल्यामुळे ना पाणी आहे ना खराब नाही होणार. आता या साईडला पण आहे ना बरेचसे अवशेष आहेत राजवाड्याचे. बरेचसे अवशेष आहेत की नक्की कळत नाही. इथे पाटी नाही लावली, काय काय ठिकाणी ॲक्च्युली पाटे लावलेले आहेत, पण आहे ना त्या पाट्यांवरचं लिहिलेलं आहे ना कोणीतरी काढून टाकले. बघा ना तुम्ही ह्या वास्तूंचं किती नशीब आहे की ह्या सगळ्या वास्तूंना आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ना स्पर्श झाला असणार आहे. वयाची 25 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी या राजगडावर काढलेली आहेत. हे खूप साऱ्या आठवणी आहेत ना महाराजांच्या या राजगडावरती आहेत. आणि आज राजगडाची अवस्था अशी बघवत नाहीये. त्या साईडला बघू शकता तिकडं ती 16 माची, सॉरी ही संजीवनी माची, जिथून आपण काल रात्री सूर्यास्त बघितला होता. आणि सूर्योदय बघितला ती 16 माची. हा बुरुज आहे, हा बुरुज आहे बघा. हा इथं देवळ्या वगैरे केलेल्या आहेत. आणि इथूनच आता ह्या बुरुजावर जायला आहे ना बघा, इथं आहे ना पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्यांनी आपण बुरुजावर जाऊ शकतो. पण जायची कधी हिंमत करू नका, कारण काय वरनं खाली बघितलं ना की डायरेक्ट बघू शकतो डायरेक्ट खोल दरी आहे. तो तिकडं आहे तो पाली दरवाजा, त्या पाली दरवाजाकडे पण जायचं आहे आपल्याला. बालेकिल्ला उतरल्यानंतर आपण आहे ना पाली दरवाजाकडे जाणार आहे. पाली दरवाजा तोच दरवाजा आहे की त्या दरवाजावरून महाराजांना कित्येक वेळा आलेले असणार आहेत आपले. खूप खूप मोठ्या मोहिमा जिंकून त्या दरवाजातून बालेकिल्ल्यावरून वरती आलेले आहेत. इथं बघा एकदम आज महाशिवरात्री ना, महाशिवरात्रीमुळे ना पूर्ण डेकोरेट केले ब्रह्मेश्वर मंदिर. फुलांचं तोरण घातले, रांगोळी वगैरे काढले. चला आपण आता आतमध्ये जाऊया. हे बघू शकता चाफ्याची फुलं वगैरे आहेत.
जुनं मंदिर आहे हा का? हे थोडं बघा ना, हे फळ काय म्हणतो त्याला? कवट कौट. कवट बोलतात त्याला, कवट. म्हणजे जरा म्हणजे हे केले रे जरा पुरातत्व खात्यानं जरा बांधलंय परत, पण लाकडं वगैरे सगळी जुनीच आहे का, हे वडले वगैरे. येस. चला आता मी सध्या डायरेक्ट तुम्हाला पाली दरवाजावर भेटतो आता. भावांनो, आता आहे ना तुम्ही बघू शकता मी इकडे आहे ना, आता आहे ना गुंजवणे दरवाजाने आपण सकाळ आलो होतो ना, तर त्यामुळं आता मी पाली दरवाजाकडे आलो आहे. तर बघू शकता ही पाली दरवाजाची वाट आहे. इकडून हे असं हा पायरी मार्ग आहे हा इकडून. जर तुम्ही जर आहे ना फर्स्ट टाईम जर आहे ना राजगडला येत असाल ना, तर तुम्ही आहे ना पाली दरवाजा नाही हा गुंजवण्याचा कालचा रस्ता तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये, खूप एकदम खडतर आहे. ऊन तर आता सध्या डोक्यावर आहे आणि तो तिकडं आपला आहे ना भाले किल्ला आहे आणि हाच आहे तो पाली दरवाजा. आता पहिलं कशी ही इथे ना एक तटबंदी होती, पण सध्या आहे ना वेळेनुसार आहे ना ती ढासळले. हां, पण आपला दरवाजा आहे पाली दरवाजा तो अजूनही ना शाबूत आहे. तुम्ही बघू शकता या साईडला थोडी पडझड झालेली आहे, पण इथे आता गड संवर्धनाचं काम चालू आहे, त्यामुळे लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ना चांगल्या स्वरूपात बघायला भेटतील. हा आपला स्वराज्याचा उंबरठा आहे, आपल्या स्वराज्याची ना पहिली राजधानी. चला हे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ना इथे ना एक चौकी बघायला भेटते, चांगली मोठी अशी चौकी आहे. तर हे बघू शकता इथे ना इथून लक्ष ठेवायला, इथून बघू शकता खाली ही खालच्या वाट, या खालच्या वाटेवर लक्ष ठेवायला इथे ना मोठी असे ना ही मोठी जंगी आहे, ह्याला मार जंग्या बोलतात. ठीक आहे. आता ही आपल्या प्रत्येक बुरुजाला असते लक्ष ठेवण्यासाठी खिडकी तसं. आणि हे बघू शकता जागोजागी आहे ना देवळे आहेत, आणि ही तसं बघाल ना हे मे बी आहे ना दुमजली असेल, म्हणजे एकाव एक 1+1 असेल. बघू शकता जो पाली दरवाजा आहे ना वरचा भाग आपल्याला ना इथून बघायला भेटतो. हा बुरुज आहे. ठीक आहे. या बुरुजातून आपण जाऊ द्या. हे बघा आता आपण इथं उभा होतो. ठीक आहे. आणि आता इथून बघा तुम्ही, आता तुम्हाला कळालं असेल इथं मगाशी आपण पाली दरवाजा बघितला होता, हा पायरी मार्ग. म्हणजे आता आपण सध्या आहे ना पाली दरवाजावर उभं आहे. हा खाली पाली दरवाजा आहे आणि ही आहे पुन्हा ही तटबंदी. ही तटबंदी बघितल्यानंतर आहे ना अक्षरशः आहे ना लोहगडाची आठवण येते. म्हणजे लोहगडाला जर तुम्ही गेला असेल ना, तर लोहगडावर पण तुम्हाला आहे ना अशीच आहे ना पायऱ्या वगैरे बघायला भेटणार. ह्या अशाच पायऱ्या आहेत ना लोहगडाला पण आहेत. पाली दरवाजातून वरती आल्यानंतर हा आपला दुसरा दरवाजा लागतो. ह्या दरवाजापेक्षा आलो आहे. दरवाजा बघू शकता केवढा मोठा असा दरवाजा आहे, आणि ह्याला आहे ना प्रॉपर असे खिळे लावलेले आहेत. आता इथं दरवाजा ओपन करायला ना ही कडी पण आहे, ही कडी ओपन केली ना तर हा दरवाजा ओपन होऊ शकतो, पण सध्या हा बंद आहे. हा आणि छोटा आहे ना छोटा दरवाजा आहे ना दिंडी दरवाजा चालू आहे. तर चला आता आपण आहे ना ह्या दरवाजातून आहे ना आतमध्ये जाऊया. ठीक आहे. आणि इथं बघा हे दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला बघायला भेटतं दरवाजा बंद केल्यानंतर तो लॉक कसा करायचा. हा ओंडका आहे ना टाकायचा, हा ओंडका आहे ना इकडून या साईडला टाकला की दरवाजा लॉक झाला. वा काय मजबूत दरवाजा आहे. आणि इथूनच वरती जायचा मार्ग आहे. ह्या देवळ्या तुम्ही नाही का मूवीमध्ये बघितल्या असतील, नक्की सांगा मला कुठं बघितलं ते. जाऊ द्या मी सांगतो तुम्हाला माहिती असेल, पावनखिंडामध्ये तुम्ही बघितलं असेल शिवाकाशीत ह्यांचा इथला एक सीन होता. हा तो कुठला सीन आहे तो तुम्हाला आता सांगायची गरज नाही. ठीक आहे. असं प्रशस्त देवळं वगैरे आहेत. आणि आता इथं बघू शकता इथंच आपल्याला ना शौचकूप बघायला भेटतं. हे शौचकूप आहे. ठीक आहे. इथून आत जायचं आणि इथे बसण्याची व्यवस्था. काहीच मित्रांनो आता आहे ना पद्मावती मंदिर आहे ना तिथे आराम करतोय,
आणि कसं आहे ना, ह्यांनी टेंट वगैरे सगळा उरकलाय त्या साईडला बघू शकता. आमच्या बॅगा वगैरे पॅक करून ठेवल्यात. आता ते बॅग उचलायची आणि परत आपला गुंजवणे मार्ग जायचंय. चोर दरवाजा बंद आहे. आणि आता इथं थांबलोय आम्ही. स्नेहा बघा आमची इकडं, तिला भजी खाऊशी वाटतं ते, आणि भज्यांसाठी तिनं मनामध्ये खूप इच्छा व्यक्त केली. आणि आता म्हणते अरे यार कसे काय भजी खाणार मी, माझा तर उपवासच आहे ना. चलो अभि फिलहाल तो आम्ही आता आराम खूप झाला. पुढचा दौरा खूप मोठा आहे. गुंजवण्याचा तो जो खतरनाकवाला पॅच आहे ना, तो क्रॉस करायचा आहे, खालती जायचं आहे आणि तिथनं मग नंतर ना घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन पुढचा आमचा मुंबईचा प्रवास चालू होणार. भावांनो आता बघा सगळे आमचे मावळे तयार होत आहेत बूट वगैरे घालून. ठीक आहे. आणि आशिषला काय टेन्शन नाही, आशिष एकदम चिलमध्ये आहे. आणि हे पद्मावती देवीचं मंदिर आहे. आता काल रात्री आतमध्ये होतो आम्ही, देवीचं दर्शन पण घेतलेलं आहे. सध्या आता कसं शूज वगैरे मी पूर्ण घातलेले, आता आतमध्ये नाही जाऊ शकत. ठीक आहे, तुम्ही ना इथूनच बघून घ्या. मित्रा जर आतमध्ये देवी दाखवून आणतोस का? चला आता खूप झाला, राजगड बघून झाला. राजगड ना खूप भारी होता. आता परतीचा प्रवास कसा होता ना ते बघतो. जाताना तर नाही व्हिडिओ बनवत, डायरेक्ट गड उतरला वेळ ना खालीच तुमच्याशी भेटतो मी आता. चला तर मित्रांनो, ब्लॉग आहे ना रिटर्न स्टार्ट करायचं कारण म्हणजे काय आहे ना, आम्हाला आहे ना गुंजवण्याच्या वाटेनं जायचं होतं, पण गुंजवण्याची वाट आहे ना खूप आहे ना डिफिकल्ट आहे. तर आम्हाला काल ओळखीचे आमचे बाबा भेटले. त्या बाबांना सांगितलं बाबा आम्हाला चोर वाटेनं जायचं आहे, जरा रिक्वेस्ट केली. मग ते बोलले जावा मग तुम्ही चोर वाटेनं. मग त्यामुळं आता ना आम्ही चोर वाटेनं निघालो आहे. हे वरती आहे ना पद्मावती देवीचं मंदिर आहे ना, तिथून आहे ना खाली उतरून आलं. हाताला आहे पद्मावती तलाव, तिथून इकडं आलं ना की इथूनच आहे ना हा चोर दरवाजा आहे. ठीक आहे, त्या चोर दरवाजानं आपल्याला खाली जायचं आहे. आता बघूया, थोडा वेळ थांबलो आहे मी जरा. एक ते आहेत जरा ठेकेदार, त्यांच्याशी बोलायचं आहे आणि त्यांच्याशी बोलून आम्हाला खाली जायचं आहे. बघूया आता कसं होतं ते. मित्रांनो आता बघू शकतो तुम्ही, आम्ही चोर वाटेनं आलो आहे. अगदी माहिती आहे का चोरून, कारण विषय काय झाला ते सोडतच नाही आहेत. पण आम्ही मगाशी बघितलं बरेच जण आहे ना गेले या वाटेनं खाली. तर आता आम्ही काय केलं आहे, ह्या दरवाजा आहे ना प्रॉपर लावतोय आम्ही. चला दरवाजा लावला आम्ही, आता निघालोय खाली. चला हे चोर वाट जरा आहे, जरा अवघड आहे, पण चला आपण पटकन जाऊया आता. काहीच फायनली येतात आम्ही आता आहे ना बाजूला आलो इथे या चोरवाटाच्या खालच्या साईडला फायनली आलो आहे. म्हणजे आपले 2 रस्ते आज कव्हर होतील. सकाळी येतानाचा आहे ना जो गुंजवणे दरवाजाचा मार्ग, आणि आता चोर दरवाजाने परतीचा प्रवास. चला आता फायनली आहे ना मी थांबवतोय, कारण काय विषय जरा पॅच आहेत ना खूप रिस्की आहेत. आणि आता मी थोडं कॅमेरा इथं ठेवून डायरेक्ट तुम्हाला आहे ना पायथ्याला भेटतो आणि सगळा एक्सपिरियन्स सांगतो. तर मित्रांनो आता आहे ना आम्ही बघा घरापाशी आलेलो आहे. आता आमचा ट्रेक संपला आहे. काय जाताना आहे ना गुंजवणे दरवाजाने गेलो होतो, येताना आहे ना चोर वाटेनं आलो आहे. दाजी चोर वाट कशी होती? चोर वाट खरंच चोरासारखी होती ती. महाराजांनी खरंच चोर वाट अशी बनवली. आम्ही चोर वाटेनं चोरून आलो. हा त्यांना पाठवत नव्हते, मग ते गाडी तिथं कोण नव्हतं ना, मग हळू चालू खाली दरवाजा खोला आलो. चालू आहे हा. आम्ही चोरून आलो, तुम्ही नका येऊ. बाकी आमचा ट्रेक आहे ना जाम भारी झाला. दाजींनी वगैरे आम्ही फुल एन्जॉय केले गडावरच्या. म्हणजे कसं जाताना वगैरे एवढा दमछाक झाला. गुंजवणे दरवाजापेक्षा आहे ना चोर वाटेनं तुम्ही या, चोर वाट लय भारी आहे. मी तर प्रेफर करेन की ना चोर वाटेनं जा, चोर वाटेनंच या. पाली दरवाजानं आला तर पाली दरवाजात एकदम बेस्ट आहे, लाइटिंग बिटिंगची सगळी सोय केलेली आहे. दाजी ऑल ओके ना? ऑल ओके डन, बाकी परफेक्ट. कसं झालं? आपल्याकडे एनर्जी खूप छान आहे. अजून एनर्जी अजून दाजींची फुलच असली पाहिजे, त्यांना अजून गाडी चालवायची मुंबईपर्यंत. स्नेहा आली आमची लंगडत. स्नेहा इकडे, कसा वाटला तुला ट्रेक? छान. काय सांगशील व्ह्युअर्सला?
हा बघण्यावरून सांगते ती काय. जा 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 चांगला आहे 10 वेळा या मस्त आहे. हा फक्त दरवाजा चांगला निवडा. चोर दरवाजाने जा, गुंजवणीने जायची कधी ज्यांना रिस्क घेऊ नका. जायचं असेल तर पाली दरवाजाना, चोर वाटाणा जाम भारी आहे. बाकी आम्ही खूप एन्जॉय केलं या राजगडावर. तुम्ही या एकदा व्हिजिट करा. राजगड खरंच बघण्यासारखं आहे. आयुष्यामध्ये ना राजगड आणि रायगड केलाच पाहिजे. बाकी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. भाऊचं नाव सांगितलं. गड उतरून तर आलोय खाली. आता विषय असा झालाय ना, ट्रेक तर आमचा संपलाय. काय बोलतोय मी भेंडे, सगळ्यांची एनर्जी एनर्जी फुल डाऊन झाले.